रोजच्या जीवनात पालक कसा खाऊ घालायचा असा प्रश्न पडतोय, तर आजची गरमागरम पौष्टिक आणि अगदी सोप्या पद्धतीने पालकची खिचडी नक्की करून बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं ह्या चॅनलमध्ये स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पालक खिचडी. तर पालक खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतले 1.5 ग्लास तांदूळ, पालक, टोमॅटो, कांदा आणि लसूण. तर यामध्ये आपण एक छोटी वाटी मुगाची डाळ घालून 15 मिनिटे भिजवून ठेवणार आहोत. तर पालक खिचडीसाठी मी इथे चिरून घेतलाय पालक, टोमॅटो, कांदा आणि थोडासा लसूण. तर आता आपण कुकरमध्ये 2 मापटे तेल टाकून घेणार आहोत. इथे आपल्याला तेल व्यवस्थित असे गरम होऊ द्यायचं आहे. तेल व्यवस्थित असे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकू घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असे गरम झालेलं आहे असं समजायचं. तर इथे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, इथे आपण जिरे मोहरी टाकल्यानंतर आपलं जिरे मोहरी व्यवस्थित अशी तळलेली आहे. तर आपलं तेल व्यवस्थित असे गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा. कांदा हा आपल्याला गोल्डन आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण टाकणार थोडंसं लसूण आणि व्यवस्थित असे दोन्ही व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत एकदम भाजणार आहोत. तर इथे आपला कांदा थोडासा गोल्डन होत आहे. तर आपला कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित असे मिश्रण करून घेणार आहोत. टोमॅटो आपला व्यवस्थित शिजेपर्यंत आपण तो मिक्स करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही ते बघू शकता आपला हा टोमॅटो व्यवस्थित असा मिक्स करत राहणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटं आपण असेच व्यवस्थित असे मिक्स करत राहणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटात आपण ह्यामध्ये चवीनुसार तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर हळद आणि अर्धा चमचा धना पावडर टाकले आहे. तर त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेली पालक टाकायची आहे. तर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असे परतून घेऊया. तर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असे परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत व आपण 10 ते 15 मिनिट भिजत ठेवलेला तांदूळ डाळ टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. जर तुम्हाला खिचडी मऊ आणि छान पातळ हवी असेल थोडं जास्त पाणी घालू शकता किंवा आपला 2 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी तुम्ही पाणी घालू शकता. तर तुम्ही ते बघू शकता आपल्या पाण्याला चांगली अशी उकळी येत आहे. तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं टोपण लावून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायची आहेत. तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्टी घेऊ शकता. आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर पालक खिचडी तयार आहे. तर तुम्ही ही खिचडी तुपासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.